पाया पडून प्रार्थना करतोय आपल्याला, थोडा वेळ वाचा, थोडा वेळ द्या ज्ञानेश्वरी करता. लोक म्हणतात देतो हो, पण समजतच नाही. कुणाला समजली? मग समजत नाही ज्ञानेश्वरी, नाहीतर नाही. आपण ज्ञानोबारायांच्या अक्षराचे पाय धरून बसायचं असतं. ती अक्षरे जिकडं नेतील ती धन्यता मानायची असते. लक्षात घ्या. कुणाला कळली ज्ञानेश्वरी? ज्ञानोबाराय सोडले तर कुणालाच कळत नाही. आपण काय ज्ञानोबाराय नाही, पण आपण श्रद्धेनं झटायचं असतं. लहान लेकराला आई कळतच नसते, पण पदराला झट्या दिल्याशिवाय तिला पाना फुटत नाही ना, तसं आपण नित्य नियमानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरीलाही आपल्या कल्याणाचा पाना फुटणार नाही. आपण नित्य नियमानं वाचत राहा. 2 अभंग वाचा. ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, त्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुकोबारायांचंच वाङ्मय वाचायचं नसेल तर महाराष्ट्रातच काय जगात तरी जन्माला यायचं काय कारण होतं? काय कारण होतं? आपलं भाग्य आहे. अरे एवढं वाङ्मय वैपुल्य जगतामध्ये कोणत्याही संप्रदायाकडे, कोणत्याही दुसऱ्या कुणाकडे एवढं वाङ्मय वैपुल्य नाहीये.